भगूर राहुरी विंचूर दळवी रोडवरील भागवत मळा या ठिकाणी श्री कालभैरव यांची जयंती उत्साहामध्ये संपन्न झाली. श्री कालभैरव यांच्या जयंतीनिमित्त श्री कालभैरव मंदिराला विद्युत रोषणाई करून झेंडूच्या फुलांच्या माळांनी छान रांगोळी काढून मंदिर सजवण्यात आलं होतं. कालभैरव मंदिरामध्ये पहाटे दूध अभिषेक, होम हवन, पूजा, महाआरती करून कालभैरव यांना नैवेद्य दाखवण्यात आला. जय श्री महाकाल आणि भैरवनाथ मंदिराचे पुजारी श्री संतोष बाबा शेंडी बाबा भागवत यांनी अधिक माहिती दिली. श्री काल भैरवनाथ महाराज की जय. आज 23 नोव्हेंबर आज सकाळी देवाची पूजा, अभिषेक, होम हवन तसेच देवाचा नैवेद्य हे सर्व अशा प्रकारे आज जयंती देवाची कालभैरवांची आणि त्या जयंतीनिमित्त आज बरेचसे आमचे भक्तगण, कालभैरवाचे भक्तगण, महाकाल जय श्री महाकाल भक्तगण तसेच आज कालभैरव जयंती म्हणजे काय, काहींना अजून त्याचा हेच माहिती नाही. कालभैरव म्हणजे जसा आपला वाढदिवस राहतो तसंच देवांचा वाढदिवस आहे आज. आणि ज्यांना ज्यांना शनी महाराजांची, राहू केतू यांची जी पीडा राहते, आज जो कोणी कालभैरवाचं दर्शन करील, कालभैरवाच्या चरणी एखादं श्रीफळ, खडीसाखर, नाही खडीसाखर तर गुळाचा खडा, फुटाणे अर्पण करील, त्याच्या सगळ्या पीडा हरण होतील. आज आमच्या देवस्थानाचं ठिकाण भगूर पांडुली रोड, राहुरी, भागवतमाळा आणि मंदिराची आज एवढं जर गुलाब आणि झेंडूच्या फुलांनी रोषणाई केलेली आहे का सकाळी पहाटे 5 वाजेपासून कमी कमी 9 वाजेपर्यंत अभिषेक, होम हवन आणि आता आम्ही नैवेद्य दाखवित आहोत. नैवेद्य दाखवून सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि कालभैरव चरणी सर्व ही पूजा अर्पण करतो. जय श्री महाकाल भैरव, जय श्री काल भैरव. श्री कालभैरव यांची पूजा झाल्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आलं. या प्रसंगी हा कार्यक्रम वेलिंग नाडकर्णी, निलेश वैष्णव, रवींद्र आगळे, शंकर करंजकर, विठ्ठल देशमुख, अजय मोरे, राकेश पगारे, सचिन सूर्यवंशी, नंदकुमार कुटे, अमर सूर्यवंशी, चरण भागवत, लखन पगारे, सनी भागवत, शौर्य कोठुळकर, वरद भागवत, श्लोक कोठुळकर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम. न्यूज टुडेसाठी भारत चव्हाण, दिवाळी कॅम्प.